राधानगरी तालुक्यातील पनोरी लिंगाचीवाडी जिल्हा मार्गावर खोदाई करण्यात आली आहे। या कामामुळे काळंबावाडीतून कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन सुमारे 200 फूट लांब अंतरापर्यंत उघडी पडल्यानं धोका निर्माण झालाय। रस्ता खोदाई दरम्यान सुमारे 12 फूट खोल खड्डा तयार झाला असून पाईपलाईनला कोणताही भक्कम आधार राहिलेला नाही। सध्या पाणीपुरवठा बंद असल्यानं धोका नसला तरी कोल्हापूर शहरासाठी पाणी सोडल्यानंतर वाढलेल्या दाबामुळे पाईपलाईन तुटण्याची किंवा खचण्याची भीती व्यक्त केली जाते। पावसाळ्यात मातीची धूप वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे याबाबत तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र डवर यांनी केली आहे। त्या पाईपलाईनचा फार मोठा विषय आहे की जर प्रवाहित झाल्यानंतर ती पूर्णपणे तुटून वाहनावरती किंवा माणसांच्या अंगावरती येण्याची दाट शक्यता आहे। 300 मीटर पाईप पूर्णपणे उघडी पडलेली आहे। पावसाळ्याच्या तोंडावर सुरक्षा उपाययोजनांशिवाय अशी खोदाई करण्यास परवानगी कशी देण्यात आली याचीही चौकशी व्हावी अशी मागणीही डवर यांनी केली आहे।